दशक 6वा, समास 6वा, सृष्टिकथन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जय धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात, न चले जेथे यो जातो मरुदंश जोक्षिततले. संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीरामबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. म्हणवनी वादविवाद, सांडून कीजे संवाद. या ठिकाणी आपल्या मनामध्ये जे काही वादविवाद किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, वेगवेगळ्या प्रकारचा गोंधळ, आपल्या बुद्धीमध्ये जे आपल्याला वाटतं ते, ज्याच्यावरती आपल्याला अतिशय विश्वास असतो, इतका विश्वास असतो कारण ती बुद्धी आपणच स्वतः प्रगल्भ केलेली आहे. शिकून शिकून, याचं ऐकून त्याचं ऐकून, याच्यातून ज्ञान घेऊन त्याच्यातून ज्ञान घेऊन, स्वतःला आवडेल तसं तसं आपण शोध घेत घेत ती बुद्धी केली आहे प्रगल्भ. इतकी प्रगल्भ केली आहे. आणि गणपतीची आराधना करून, पुन्हा गणपतीची आराधना करून, विद्येच्या देवतेला आराधना करून करून बुद्धी आपण अगदी छान तल्लक केली. आपण असं समजू की सगळे सत्वगुणी लोक एकत्र आले आणि त्यांनी असंच केलं आहे. कुणीही यापेक्षा वेगळं केलं नाही आहे. गुरूंनी जे सांगितलं ते ऐकलं, आणि समाजामध्ये जे काही घडतं आहे आणि थोडासा आपला स्वभाव, जसा सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी भरलेला जो आपला स्वभाव आहे, त्याप्रमाणे आपली बुद्धी तशी तशी कार्य करते, तसतसे विचार करते. आणि तसतसे विचार केल्यामुळे बुद्धीला जे पटतं ते फार आवडतं. आणि आपण काहीतरी कमावलं, या बुद्धीद्वारे आपल्याला हे समजलं, हा खरंच एक मोठी गोष्ट आपल्याला मिळाली अशी वाटते. आणि ही गोष्ट जी मिळाली ती असं वाटतं आपण स्वतः कमवली आहे, गुरूंच्या आशीर्वादाने कमवली आहे. सगळे सत्वगुणी आहेत, कोणीही तमोगुणी नाही आहे. बुद्धी मिळवताना जे काही मिळवलं ते सगळं सत्वगुणाने मिळवलं आहे, कष्टाने मिळवलं आहे आणि सतत गुरूंच्या कृपेने मिळवलं आहे असं वाटतं. पण जेव्हा त्यामध्ये अडचणी निर्माण होतात,
म्हणजे आताची गोष्ट सांगायची म्हणजे वादविवाद, त्या ठिकाणी अशा अडचणी निर्माण होतात की बुद्धी आपली माईक आहे की नाही, सृष्टिकथन आहे. सृष्टिकथन असल्यामुळे बुद्धी जी निर्माण झाली आहे, बुद्धी, मेंदूची जी रचना झाली आहे ती रचना पंचमहाभूतांपासून घेतलेल्या तत्वांपासूनच निर्माण झाली आहे ना शेवटी. त्यामुळे तिला मर्यादा आहे. आपल्याला खूप वाटतं अमर्याद मिळालं आहे आपल्याला, इतकं अमर्याद साधन आपल्याला मिळालं आहे किंवा बुद्धी मिळाली आहे आणि माझ्या इतकं खरंच फार कमी लोकांना समजतं. हा असा समज, गैरसमज नंतर वाटतो, प्रत्यक्षात तो समज असतो. मग त्याप्रमाणे आपण वादविवाद करतो आणि बरोबरही आहे. चुकीचं काहीच कुठे दिसत नाही अजूनपर्यंत, कारण अतिशय चांगला शोध घेतला. चांगल्या शोधानंतर बुद्धीनी आपल्याला आठवण करून दिली. विसरत नव्हती काही, पण जे गोष्ट शिकली ती विसरली नाही आणि त्यावरती छान विचार मंथन करून एखादा विषय मांडतो. पण तो सत्य असतो असं नाही ना, सत्यच असला पाहिजे असं नाही. कारण बुद्धीला आपल्याला जे आवडतं ते नाही म्हटलं तरी थोडीशी एका बाजूनी कळणारी आपली बुद्धी असते की नाही. आपल्याला जे आवडतं तेच बोलतो ना आपण, जे आपल्याला आवडत नाही त्याच्यावरती विचार करायला इच्छा नसते आपली. पण जेव्हा दोन्ही बाजूनी विचार करायला शिकू ना, तेव्हा बुद्धीची मर्यादा लक्षात येते असं मला म्हणायचं आहे. बुद्धी वाईट नाही, पण साक्षीभावानी जेव्हा आपण बुद्धीने विचार करू, बुद्धीचा गर्व असायला पाहिजे, बुद्धीचा अभिमान असायला पाहिजे. पण गणपतीची प्रार्थनासुद्धा बदलली ना आता. गणपतीला म्हणत असताना मर्यादित बुद्धी आहे माझी, त्याचा जो मला अभिमान वाटत होता, तर अमर्याद बुद्धी झाली, माझी बुद्धी होऊ शकत नाही. तरीसुद्धा आपल्याला जे काही मिळालं ते मिळत असताना आपण म्हणतो की हे माझ्यामुळे नाही मिळालं. म्हणजे अमर्याद ज्ञानाची प्राप्ती होऊन सुद्धा मला नाही मिळू शकत हे, ही कुणाची तरी कृपा आहे, म्हणजे तेव्हा ती बुद्धी शरण जाते. अन्यथा ती शरण जाऊ शकत नाही. आणि जोपर्यंत बुद्धी शरण जात नाही तोपर्यंत वादविवाद होणारच, चूक काही नाही. आणि त्या वादविवादातूनच, आणि भगवंत इतका हुशार आहे ना, सृष्टीकर्ता इतका हुशार आहे की त्याला जसं वाटेल तसं करू दे म्हणे. आता कर्कटी राक्षसीची कथा आपण बघतोय, जसं वाटेल तसं करू दे. तिचंच तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती तिचं कल्याण करू शकेल. कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी ती तिचं कल्याण करून घेऊ शकेल, एवढी मुभा आपल्याला भगवंतांनी दिली. कारण भगवंत आतच आहे, भगवंत बाहेर नाहीच आहे. भगवंत आत असल्यामुळे आपले चांगले विचार, आपले वाईट विचार सगळे ऐकून त्याप्रमाणे येणारा परिणाम जर आपल्याला समजला ना, तर मग बुद्धी आपोआप शरण जाते. आणि हा जो वादविवाद आहे त्याच्यावरती पुन्हा बोलली, कारण ते ॲक्च्युली ती झालेली आहे ओवी. पण या बुद्धीवर बोलत असताना असं वाटतं की ही बुद्धी सांडून द्यायची आता. आणि ही जबरदस्तीने नाही करायचं आहे, कोणत्याही प्रकारची कोणीही जबरदस्ती केली नाही. भगवंतांनी असं अजिबात म्हटलं नाही की मला मान. पण त्याला मानल्याशिवाय आपल्याला अमर्याद सुखाची प्राप्ती होत नाही, ही गुरुकिल्ली त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतलेली आहे. त्यामुळे जीव तळमळ करत त्याला शरण झाल्याशिवाय पर्यायच ठेवला नाही आहे शिल्लक, असा हुशार आहे. आता स्वतःच्या बाबतीत जर उदाहरण म्हटलं ना, तर एक अगदी साधारण, याच्याशी जमेल की नाही मला माहिती नाही, पण अगदी माझं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा, अगदी वैयक्तिक आणि घरगुती बोलते आता, पण जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळ्यांची अशी इच्छा होती की घरामध्ये साड्या नेसाव्या. आपला काळ होता जुना, घरामध्ये या नवीन आलेल्या मुलींनी साड्या नेसाव्या. आणि शिकली सवरलेली असल्यामुळे मला ही बुद्धी मानत नव्हती की मी काय फायदा, सगळेजण जर सगळं व्यवस्थित कपडे घालतात तर मला साडीचा आग्रह का, असं जेव्हा माझ्या मनामध्ये बुद्धी येत होती, मनामध्ये तो अहंकार होता एक प्रकारचा, ज्ञानाचा म्हणा किंवा आपण काहीतरी वेगळं असण्याचा. तर माझा जो नवरा होता तो काय म्हणायचा, मला काहीच तुला म्हणायचं नाही, तुला काय घालायचं आहे, पण माझ्या दृष्टीने जर विचार केला तर तू साडीमध्ये इतकी सुंदर दिसते की त्या सौंदर्यापुढे मला बाकी सगळं फिक्कं आहे म्हणायचे. असं म्हटलं की कोणता माणूस म्हणेल की मला नाही, तुम्हाला काही वाटो मी साडी नेसणार नाही, असं म्हणू नाही शकत कोणता जीव. असं गोड बोलून त्यांनी ती साडी नेसायला लावली, पण त्यामध्ये जबरदस्ती काहीच नव्हती. मग मीही त्याच्यापेक्षा कमी नव्हती. मी त्यांना म्हटलं, मग तुमचं परांजपेपेक्षा गोडबोले ठेवलं असतं तर बरं झालं असतं आडनाव. असं गोड संवाद होत आमचे दोघांचे वादविवाद न होता संवाद घडायचे. याचं कारण, जबरदस्ती तर केली त्यांनी, त्यांचं मत तर लादलं, पण गोड बोलून लादलं. तसं भगवंताचं आहे. भगवंत म्हणतो तुला वाटेल तसं कर ना, जे करायचं ते कर, तुला जे काही करायचं असेल ते कर, पण तुला समाधान मिळतं का याचा तर कमीत कमी विचार कर स्वतःचा. मग ह्या जो वादविवाद आहे संपला नाही या ठिकाणी, स्वतःहून संपतो. याचं कारण बुद्धी शरण जाते. कशामुळे? त्यांच्या गोडव्यामुळे. ते इतके चांगले असतात समोरचे लोक की त्यांच्या पुढे आपल्या बुद्धीला शरण जाणं, ही अर्थात पिढीचा फरक आहे. आजकालच्या मुली ते ऐकणार नाहीत,
आपल्या पिढीचा हा फरक आहे, पण आपल्याला लवकर त्याच्या मानाने शांती समाधान त्या क्षणी मिळून जातं. कुणाला काही दिल्याने जर आपल्याला समाधान मिळत असेल तर दोघंही खुश आहेत ना. आता ही शरणागती जर घरात नसेल तर हे हे सुख मिळू शकत नाही. शरणागतीशिवाय सुख नाही. म्हणजे वाद आणि संवाद, वादाचं रूपांतर संवादामध्ये होऊन दोघांनाही समाधान, म्हणजे द्वैतातले बद्दल बोलते आहे. फक्त नवरा बायको, मुलगा आई आणि सून सासू असं नाही. हा द्वैत भगवंत आणि भक्त, भगवंत आणि भक्त ह्या द्वैतामध्ये सुद्धा भगवंताला शरण गेलेलं आवडतं. का नाही आवडणार? जर सर्वगुण संपन्न भगवंत आहे, त्याचा आपण अंश आहोत, नाही म्हटलं तरी त्याचंच आपण आहोत, हे मानल्यानंतर का नाही आवडणार त्याला शरण आलेलं? असा हा बुद्धीचा संवाद त्याच्या गुणांमुळे संपतो. म्हणजे आपले गुण, दोन रेषा जेव्हा काढतो तेव्हा त्या दोन रेषांमध्ये दुसरी रेषा जर मोठी असेल तर आपोआपच ही लहान ठरते. म्हणजे तू मोठा आहे म्हटल्यावर माझ्यामध्ये त्याच्या गुणाचा अंशसुद्धा नाही, ही जाणीव होणं म्हणजे बुद्धीची शरणागती. आणि स्वतःहून समर्थांना अपेक्षित असलेलं वैराग्य आपल्याला स्वतःहून मिळतंय. आपणहून सहज, जसं झाडावरचं पान गळून पडतं तसं सहजतेने जर एखादी गोष्ट घडली तर आनंदी आनंद आहे. आणि सगळीकडचा आनंद, सकारात्मक ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांनाच समाधान देणारी आहे. भांडण करून काय मिळणार आहे? म्हणजे त्यांनी म्हटलंय, म्हणोनी वादविवाद सांडू न कीजे संवाद. आता समर्थांनी म्हटलं म्हणून संवाद करणं शक्य आहे का? त्यासाठी आपल्यासारख्यांनी असा विचार करून ते काय म्हणतात हे समजण्यासाठी आपण आपली बुद्धी शरण नेल्याशिवाय ह्या गोष्टी समजत नाहीत ना. मग जे एकदा का शरण गेली की नाही समजायच्या तेही गोष्टी समजून जातात. मग ही त्यांची परमकृपा आपल्यावरती होते. पण एकच गोष्ट आहे, जसं वडिलांना मुलांनी आपल्यासमोर शरण यावं, शरण म्हणजे मला मान द्यावा असं वाटतं, कोणत्याही मोठ्या व्यक्तीला वाटतं, तसंच भगवंताची अपेक्षा आहे. बाकी दुसरं काही नको आहे त्याला. तुला जे पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात मी तुला द्यायला तयार आहे. फक्त तू मला मान तर खरी. तुझी जी बुद्धी आहे ती मला जर दिली तर तुझ्या बुद्धीने काम करण्यापेक्षा मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असल्यामुळे तुला सगळं माझ्यासारखं बनवतो. सद्गुरूसुद्धा स्वतःसारखं बनवतात, भगवंतसुद्धा बनवतात, हे सगळे साधू संत सांगतात. मग त्याप्रमाणे त्या बुद्धीची शरणागती आपोआप जर झाली तर तो संवाद होतो. मग त्या ठिकाणी सगळं कसं हिरवळ दिसायला लागतं. मग आपण म्हणतातच ज्ञानेश्वर की भरला घनदाट हरी दिसे. असं कसं दिसतो? बुद्धीने जर म्हटलं हा हा लहान आहे, हा हा मोठा आहे, हा गरीब आहे, हा काळा आहे, असं बुद्धी सांगते. आणि हृदयाचं जर ऐकायचं ठरवलं आणि संवाद जर व्हायचं ठरवलं प्रकृतीशी, प्रकृतीला ज्यांनी बनवली आहे, तो प्रकृतीचा जो नायक आहे तो जर आपला असेल तर त्यांनी नायकांनी बनवलेली सगळी पृथ्वी आपली, मी सुद्धा त्याचा आणि पृथ्वीसुद्धा माझी, असं झाल्याबरोबर हा जो संवाद होतो तो भक्त शांत आणि समाधानी होतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट समर्थांच्या दासबोधातून किंवा प्रत्येक संतांच्या सहवासातून, गुरुकृपेने प्रत्येक मनुष्य अगदी गरिबातला गरीब आणि निर्बुद्ध सुद्धा अनुभवू शकतो. ज्याला शब्दांचं ज्ञान नाही तो सुद्धा अनुभवू शकतो. इतकी मोठी अपार शक्ती, करुणामय अशी ती गोष्ट आहे. त्यामुळे संवाद आपोआप घडायला पाहिजे. आता मी जे बोलली तीच ओवी आहे पुढे, तेणे होय ब्रह्मानंद. काय वेगळं बोललो आता? म्हणजे समर्थांशी बोलणं सुद्धा एका सुरात व्हायला लागलं असं वाटायला लागलं. पुढची ओवीमध्ये काय की तेणे होय ब्रह्मानंद. कशाचा? स्वानुभवे, स्वानुभवातून आनंद, आणि तोही ब्रह्मानंद. कुठेही बोला आणि कसंही बोला, शेवटी येता आहे तिथेच की ब्रह्मानंद आणि स्वानुभव जर असेल, स्वानुभवातून होणारा आनंद म्हणजे इतर कुणाशी संबंध नाही. माझीच वृत्ती बदलली, प्रत्येक भक्ताचीच जर वृत्ती बदलली म्हणजे सद्गुरूंची कृपा झाली. आपण काय बदलू शकतो? आपण स्वतःला बदलू शकत नाही. बदलायचं ठरवलं तरी आपल्यालाही मर्यादा आहे बदलण्याच्या सुद्धा. तो आमूलाग्र बदलतो. त्यासाठी त्यांनी म्हटलं शून्य अवस्था आली पाहिजे. मनाची शून्य अवस्था म्हणजे आजच्या धुंधुर्मासाची उद्याची सुरुवात. की शिवतत्व म्हणताय की शून्यावस्था म्हणजे शिवतत्व, आणि हे सांगणारा गणपती, आणि हे गणपती सांगतो हे समजावून सांगणारे आमचे समर्थ, हे सगळं जर एकत्र आलं तर हा ब्रह्मानंदाचा अनुभव प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, प्रत्येक जीव घेऊ शकतो. आणि जीवामध्येच शिव आहे याची अनुभूती घेतल्यानंतर आनंदाला पारावार आहे का? हा एक क्षण जरी मिळाला आज आनंद, असं मनात जरी आलं की आपल्याला सगळ्यात मोठा आनंद मिळाला तर तो क्षण झाला अमर. त्या क्षणासाठी तर जीवाची तळमळ आहे सगळी. तो क्षणच तर कुठे सापडत नाही. तो क्षण जर सापडावायचा असेल तर सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. आणि ती कृपा झाल्यानंतर जर तो ब्रह्मानंदाचा तो काही एक क्षण आनंदाने जर मन भरून आलं
तर तो क्षण अमरतत्वाकडे नेणार आहे. ती मणिकर्णिका घाटाची गोष्ट आहे, त्या शिवलिंगाची गोष्ट आहे, त्या गंगेची गोष्ट आहे, त्या गयेची गोष्ट आहे, त्या नंदीची गोष्ट आहे, त्या कार्तिकेयाची गोष्ट आहे आणि सगळं आपल्याजवळच आहे. हे जेव्हा सांगितलं त्या स्तोत्रातून, सगळं आपल्याजवळ आहे. नंदीसुद्धा आम्हीच, गणेशसुद्धा आम्हीच, गंगासुद्धा आमच्यातच आणि विश्वेश्वरसुद्धा आमच्यातच. हे सगळं जर त्याला कळलं, तर मीच अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणेल ना तो. आता ज्याला जसा विचार करेल, बुद्धीला सोडून द्यायचं अमर्याद मोकळं आणि मोकळं सोडल्यावर कुठे थांबणारच नाही बुद्धी. अशी बुद्धी न थांबता जर वरदाव वेगाने धावू लागली, तर तो अनुभव कसा मोजणार आपण, कशामध्ये मोजू शकणार. आणि हा जो आहे तो समर्थ म्हणतात हा स्वानुभव आहे. स्वानुभवातून आलेला आनंद काय, आणि तो मुख्य म्हणजे परावर्तित होतो, एकामध्ये राहत नाही. वाईट जसं परावर्तित होतं तसं चांगलंसुद्धा परिवर्तित होतं. अशी समर्थांची इच्छा आहे की अशा आमच्या भक्तांना स्वानुभवातून ब्रह्मानंद होतो. हे सृष्टिकथनात आहे. सृष्टीबद्दल बोलत असताना या सृष्टीला नाकारू शकतो का मग आपण? सुरुवातीला म्हटलं त्यांनी की जगन मिथ्या. सुरुवातीला सांगत असताना मिथ्याही म्हणतात, ही सृष्टी खरी आहे म्हणतात, या सृष्टीमध्ये असलेला तूही खरा आहे. पण तू जो खरा आहे तो कोण आहे हे कळल्यानंतर हा सगळा स्वानुभवाची गोष्ट जर तुला कळली, तर तू आणि मी वेगळा नाही. माझ्यामध्ये जे सगळे गुण आहेत ते सगळे तुझ्यामध्ये आहे. वापरूसुद्धा तू शकतो. इतक्यापर्यंत तुझी प्रगती होऊ शकते. म्हणजे त्या मिठाच्या बाहुलीच्या उदाहरणाप्रमाणे ते मीठ जशी सागरामध्ये मिसळून जाते, तसा हा जीव शिवामध्ये समर्पित होतो. आणि तो जो स्वानुभव आहे तो ब्रह्मानंदाचा अनुभव समाधी अवस्थेत म्हणा, बोलण्यातून म्हणा, शांततेतून म्हणा, मौनातून म्हणा, कोणी जर घेतला तर तो क्षण त्याचा अमर झाला. तो आपला नोंद होईल, कारण अंतस्थ भगवंत त्याची नोंद घेणार. एके कल्पनेचे पोटी एकच कल्पना आली. समर्थ किती छान समजावून सांगतात हळूहळू. हे मी पुन्हा ते 2 श्लोक पुन्हा घेतले. त्या 30पर्यंत झालं होतं. आता एक कल्पनेचे पोटी, आता एक कल्पना पोटी आली. आम्हाला लहानपणी एक इमॅजिनेशन म्हणजे कल्पना अशी कविता होती इंग्लिशमध्ये. लहान मुलाच्या मनात एक कल्पना येते आणि ती कल्पना आल्यावर वडील, चुप, हे नाही करायचं हां तू, हे नाही बिलकुल. त्यांनी जर म्हटलं एक माझ्या हातात पेन्सिल आहे आणि त्या पेन्सिलनी मी एखादं चित्र काढतो, कारण त्याच्या मनामध्ये कोणती तरी कल्पना आली आणि त्याप्रमाणे त्यांनी चित्र काढायचा प्रयत्न केला किंवा आणखी काही करायचं, झाड लावायचा प्रयत्न केला, जे वडिलांना अपेक्षित नाही आहे, कारण वडिलांना त्यांनी अभ्यास करावा असं अपेक्षित आहे समजा. तर तो जेव्हा ती गोष्ट करायला जातो, वडील त्याला दाबून टाकतात आणि ती कल्पना तिथल्या तिथे मरून जाते. त्याचं बीजाचं रूपांतर त्या रोपामध्ये होतच नाही आणि तो म्हणतो जे नाही आवडीचं ते मला करावं लागतं आहे, असं होतं. अशी जी कल्पना असते ना, ती कल्पनेला एकदा धुमारे फुटले की त्या कल्पनेच्या मागे जायला लहान मुलगा असो की वयस्क असो, त्या वयस्कामध्ये सुद्धा लहान मूल दडलेलं आहे ना. तर ते लहान मूल काय म्हणतं, मला तेच करायचं आहे. आता मला हा जर आनंद मिळाला 1 मिनिटाचा, मला बाकी काही नको, मला नुसतं त्या आनंदात राहू द्या. मग ही जी कल्पना आहे, ते याच्या कल्पनेच्या पोटी, ह्याच कल्पनेमध्ये आहे ते बीज. आणि ही कल्पना यायलाच तर आपल्याला 6 दशक लागले. कल्पना जशा एखादी कल्पना आपण करतो, आपल्याला परदेशात जायचं आहे आणि परदेशात जाण्यासाठी अगदी मनापासून तयारी, खरेदीपासून सगळ्या गोष्टी करतो, तिथे जाऊन पोहोचतो. मग ते कल्पनेचं मोठं रूप आहे, ज्या ठिकाणी आपण कल्पना केली आणि तिथे पोहोचलो आणि तिथला आनंद आपण मिळवला. हीच आपली सवय आहे ना लहानपणापासून. जे शिकायचं ठरवलं, ती कल्पना केली, त्याप्रमाणे अभ्यास केला, त्याप्रमाणे आपल्याला निकाल लागला. हे आपलं सवयच आहे. आपल्याला आवडत असेल तर आनंदाने करतो, आवडत नसेल तर जबरदस्तीने करतो. पण करावी गोष्टी कल्पनेतूनच लागतात. कल्पना करावी लागते की माझा पहिला नंबर आला, मग लागलीच मला आईने काहीतरी बक्षीस दिलं. या सगळ्या कल्पनेतूनच मुलगा शिकत असतो. मग ही जी कल्पनेच्या पोटी, ह्या कल्पनेमध्ये आता ही कल्पना कोणती, आपण स्थिर राहायला पाहिजे. या ठिकाणी एकादशीचा दिवस आहे, भगवंताची कृपा अपरंपार आहे. त्यांनी जर सांगितलं की हा खरा आनंद आहे, हा ब्रह्मसुखाचा आनंद आहे. कशाचा? काय दिसलं, कोणी दिलं, काय दिलं? काहीच नाही दिलं, कोणीच काही दिलं नाही, उलट पोट उपाशी आहे. असं जरी असताना जर आनंद झाला, ही जी कल्पना केली, अरे मी जेव्हा कल्पना थांबवते तेव्हाचा आनंद मी कल्पनाच नाही करू शकत. कल्पनेतला आनंद मी कल्पना करू शकत नाही, इतका अमर्याद आहे. जसं उदाहरण दिलं होतं आपण समुद्राचं. समुद्र पाहायचं ठरवलं तरी आपण कितीही जीवाचे हाल केले तरी पूर्ण समुद्र पाहू शकत नाही.
पण तेच मनानेच ठरवलं आणि ते क्षितिजापर्यंत आणि त्या सद्गुरूंची उपासना करून जर ठरवलं तर सगळ्याच्या सगळा समुद्र आपल्या कल्पनेत येऊ शकतो. त्याचा आनंद आपण स्वप्नावस्थेत घेतो सुद्धा. कितीतरी वेळा असं झालं की ज्या गोष्टी आपण बघू शकत नाही, करू शकत नाही, त्या स्वप्नामध्ये अनुभवतो. कारण पूर्ण शरणागती. आता मला हे पाहायचं आहे, ही जी कल्पना आहे. होती जाती अनंत सृष्टी. आता त्या ठिकाणी जी कल्पना आहे ना, ती कल्पनेचं बीज टाकलं आणि कल्पनेचं बीज टाकल्यावर कल्पनाच तर नव्हत्या आत्तापर्यंत. आत्तापर्यंत कल्पना असती तर आतापर्यंत फलद्रूप झाली असती. कल्पना करायला सुद्धा वेळ यावी लागते. सद्गुरूंकडे बघण्याच्यासाठी सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. तेव्हा सद्गुरू काहीतरी देऊ शकतात. त्यांची इच्छा तर सगळं काही द्यायची आहे. पण आपलीच तर तयारी नाही ना, आपली पात्रता नाही. तर त्यांनी म्हटलं होती जाती अनंत सृष्टी. अनंत शब्द आलाच पाहिजे आज. कारण की आपली एकादशी आहे. अनंत सृष्टी जी आहे, त्या सृष्टीचा मालक जो आहे, तो जर द्यायला बसला, आपले वडील ठेवत नाही हो हातात काही. जे माझ्याजवळ 1,00,000 असतील ना, 1,00,000ला डिपॉझिट करतील अजून. 5 वर्ष वेळ आहे ना मला जायला अजून. 1,00,000ला 5 वर्ष ठेवतील, त्याचे 5,00,000 होतील आणि मुलाला 5,00,000 रुपये देईल. मर्यादित असून सुद्धा अमर्याद प्रेम आहे. त्यांच्या हातात जेवढं शक्य आहे तेवढं द्यायचं आहे. 1,00,000च रुपये आहेत आत्ता माझ्याजवळ, पण मी 5,00,000 5 वर्षासाठी गुंतवतो आणि त्या मुलाला एकाचे 5 मिळतील. 1,00,000 देण्यापेक्षा 5,00,000नी त्याचा फायदा होईल, असा विचार वडील करतच असतात. मुलीला त्रास होऊ नको म्हणून आई सारखी कष्ट करतच असते. तिला कळत नकळत तिची कामं करून जाते. तू झोप. इतकं जर प्रेम आई-वडील करतात, तर आई-वडिलांचे वडील आहेत ते. ते या जीवासाठी जर जीव शरण आला असेल, जीव फक्त शरण येणे आवश्यक आहे, तर ती अनंत सृष्टी त्याच्यासाठी मोकळी होते. हा नुसती कल्पनाच मी करते आहे बरं. अजूनपर्यंत अनुभवाचं गोष्ट बोलू शकत नाही आपण. आपण काही संत नाही, साधू नाही, सज्जन सज्जन आहे, पण साधू संत नाही आहे. पण कल्पना हे बीज टाकल्यावर असं वाटतं, मला तर काल स्वप्नात दिसलं, की आमचे आजोबा का असे हसत होते? असं जेव्हा जाणवलं ती कल्पना केली मी. का हसतच? अरे किती वेडे लोकं आहेत बाकीचे, यांना काहीच समजत नाही आणि मला जे समजलं ते मी सांगू शकत नाही. आता ते सांगतायत असं वाटायला लागलं, की त्यांना काहीतरी मिळालं असेल, ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात. आपण ओपन झालो तर दिसेल. आणि ते ओपन जेव्हा झालो, ती कल्पना केली, अरे त्या अनंताची शक्ती त्यांच्याजवळ होती. कितीतरी देऊ शकले असते. पण आपण असतो जरा त्यावेळी नसतो, ती वेळ नसते. मग ही वेळ कोणत्याही वेळी कोणाच्याही क्षणी येऊ शकते आणि तो जो क्षण आहे, तो तया सृष्टीची गोष्टी साचके. त्या सृष्टीच्या गोष्टी खऱ्या. ती जी सृष्टी सांगतायत, बोलताहेत कोणतं? की आपली ही सृष्टी आहे आताची सध्याची, की सृष्टिकथन. समोरच्या सृष्टीतून न दिसणाऱ्या सृष्टीपर्यंत नेत आहेत समर्थ. या ठिकाणी विचार करू शकतो. विचार आता करायला काय हरकत आहे? 10 मिनटं निरूपण झाल्यानंतर सुद्धा 10 मिनटं त्याच विचारांमध्ये रेंगाळलो समजा. हा अनुभवाचा ग्रंथ आहे. हा श्रवणातूनच अनुभव येतो. मी किती श्रवण केलं आहे, किती वेळा जिथे दिसेल तिथे कान असे आतुर. मग हे श्रवण केल्याचा परिणाम असा की ते गोड वाटतं. मग त्यांनी म्हटलं ह्या सृष्टिकथनातून नुसतं आपण कोल्हे, मांजरं आणि पर्वत, नद्या आणि आपले पूर्वज एवढंच मर्यादित नाही आहे. बापरे, एक तर पॅरेग्राफ वाचायला पाहिजे. रामांनी म्हटलेलं आहे. रामांचं कथन आहे. शेवटी वाटलं तर मी वाचते. रामांनी म्हटलं पुरुष कसा असतो, ज्ञानी पुरुष मला किती आवडतो. मला तर डोळ्यातच पाणी आलं. ज्ञानी पुरुष मला किती आवडतो याचं रामांचं कथन आहे. रामांनी इतकी सुंदर उदाहरणं दिली की माझ्या स्वतःचा एक शब्द न वापरता जर ते सृष्टिकथन वाचलं, प्रत्येक जणांच्या डोळ्यात पाणी येईल, घळघळ पाणी येईल, असं रामांनी सांगितलं. आणि रामांना म्हटलं हे रामा, आणि सांगत असताना माझ्याही पेक्षा म्हणे हा ज्ञानी पुरुष मला आवडतो. हा जो ज्ञानी आहे, जो शरण जातो, ज्ञानी म्हणजे ज्ञान कोणतं आहे त्याच्याजवळ काहीच नाही, पण जो मला शरण आला ते म्हणे मी तर एकदाच निर्माण केली, हा अनेक वेळा दिवसातून निर्माण करतो पृथ्वी, त्याचं पालन करतो, त्याचा संहार करतो आणि झोपून जातो आणि पुन्हा उठतो, पुन्हा दुसरी सृष्टी निर्माण करतो. इतका ग्रेट आहे म्हणे हा ज्ञानी माणूस. माझ्याही पेक्षा अनंत पटीने शक्ती त्याच्याजवळ आहे असं राम म्हणतो. मग स्वतःकडे कमीपणा घेऊन एखादी जर व्यक्ती असं म्हणजे आपले राम, आपलं आराध्य दैवत बोलत असतील, तर ते म्हणतात माझ्यापेक्षाही माझा ज्ञानी भक्त मोठा. मग इतकी मोठी उपाधी मिळत असताना आपण आपली ही मर्यादित बुद्धी त्याला देऊन टाकणं सोयीस्कर नाही का? अशी बुद्धी देऊन टाकल्यानंतर तो जे करेल ना, देह प्रारब्धावर सोडावा. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, देह प्रारब्धावर सोडावा.
आता पुढची ओवी, ऐका अज्ञानाचे मत. आता जाऊ द्या, हे ज्ञानाबद्दल अगदी आपण बोलत सुटलो. आता अज्ञानाचं मत काय आहे? अज्ञान काय म्हणतात? सृष्टी आहे ते शाश्वत. आणि अज्ञान काय म्हणतो? अज्ञान जो व्यक्ती आहे तो म्हणतो सृष्टी शाश्वत आहे. आहे का सृष्टी शाश्वत? थोडंसं जरी ज्ञान मिळालं, किंचित, परमार्थामध्ये आल्याबरोबर कळतं की शाश्वत काहीच नाही. आपला देह काल होता तसा आज नाही. आपली सृष्टी शाश्वत नाही. पुढच्या गोष्टी 25 वर्षामध्ये बदललेल्या आपण बघितल्या, पण अज्ञानी म्हणतो हे शाश्वत आहे. मग त्याला अज्ञानीच म्हटलं समर्थांनी सरळ. ते म्हणतात अज्ञानी सृष्टी आहे ते शाश्वत. सृष्टीला शाश्वत म्हणतोय अज्ञानी. आपणही म्हणत होतो. आपण त्याला हसण्यात अर्थ आहे का? काही नाही. जर समोर एवढा मोठा सोन्याचा गोळा असताना आपण दुसऱ्याच गोष्टींकडे बघत होतो, हा आपला अनुभव आहे, म्हणजे आपल्याला तेव्हा असं वाटत होतं की समर्थ अज्ञानी जे म्हणतात ते सर्वसाधारण सगळ्याच लोकांना लागू आहे. जे थोडेसे या दृष्टीने वळले नाही त्या सगळ्यांना ही गोष्ट लागू आहे. 90 काय 95-98% लोक तसेच आहेत. नुसता बाजार आहे समजल्याचा. प्रत्यक्षात तसं काही नाही. अज्ञानी म्हणतात शाश्वत हे सत्य आहे, म्हणजे सृष्टी ही शाश्वत आहे. देवधर्म तीर्थव्रत सत्याची आहे. आणि नंतर म्हणतात देवधर्म तीर्थव्रत सत्याची आहे. म्हणजे बुद्धीला स्थिर करण्यासाठी म्हणतात देवधर्म तीर्थव्रत सत्य आहे. मी म्हणत असते नेहमी, अद्वैत सिद्धांत जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा प्रत्येक वेळी 2 अर्थ त्या ठिकाणी निघतात. करू नये असं अजिबात म्हणत नाही. पूजा अर्चा करू नये असं म्हणत नाही. त्याच्याही वर आपण जाऊ शकतो असा समर्थांचा आग्रह आहे. ते स्वतः किती कर्मठ होते, ते स्वतः त्यांचे शिष्य काय, त्यांची परंपरा बघा किती कर्मठ आहे. पण ते सांगतात प्रत्येकाला जमत असेल असं नाही. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टी गृहीत धरून दोन्ही अर्थ आपण काढू शकतो. कारण तसंही सगळीकडे द्वैतच आहे. स्त्री पुरुष असो का मती असो, सगळीकडे विरोधाभास आहे. मग या द्वैतामध्ये ज्याला जसा पाहिजे तसा अर्थ, म्हणजे एखाद्याने देव धर्म तीर्थ व्रत करून जरी तो मुक्त झाला होऊ शकतो. कारण तो द्वैतात बघतो देवाला, देवाला द्वैतात बघतो, धर्माला धर्म जागरण करणं हे आवश्यक आहे म्हणतो, तीर्थ आवश्यक आहे, तीर्थाचं स्नान केलं पाहिजे. पुढे जाऊन जर अद्वैत सिद्धांत ऐकला शंकराचार्यांचा, तर गंगेला आणि काशीला जाण्यापेक्षा काशी हा तुमचा देह आहे आणि गंगा आतून वाहते, पुण्यप्रवाह गंगेचा आतमध्ये आहे, मणिकर्णिका घाट म्हणजे मनाची शरणागती आहे, हे सगळं तुमच्याजवळ आहे असं म्हटल्यावर आणखी एक पुढची स्टेज आहे ना अद्वैतामध्ये. द्वैतामध्ये हे आहे, अद्वैतामध्ये आणखी पुढे जाऊ शकतो. पुढे पुढे जाऊन इतकं पुढे की ते म्हणतात विठू माझा लेकुरवाळा सगळे माझ्याजवळच येणार आहेत. कोणी भक्त म्हणून येईल, कोणी ज्ञान म्हणून येईल, पण समर्थांना ज्ञानयुक्त भक्त आवडतो, ज्याच्याजवळ ज्ञान आहे आणि भक्ती आहे असं दोन्ही आवडतं. मग या दोन्हीपैकी जो अर्थ आपल्याला काढता येईल तो काढून आपण आपलं कल्याण आपल्या बुद्धीप्रमाणे बुद्धी शरण करून आपल्याला जे वाटतं तसं, हे असे अज्ञानी म्हणतात की सृष्टी खरी आहे. पण सृष्टी खरी नाही. देवधर्म तीर्थव्रत ह्यावरच जर तुम्ही थांबले तर आत्मकल्याण शक्य नाही. आत्मकल्याण या क्षणी, उदाहरण आहे सुगीतेमध्ये जेव्हा वाचत होती, हा आग्रह नाही बरं, प्रत्येकाला विषयाप्रमाणे विचार आपण करू शकतो. सुगीतेमध्ये वाचलंय की आपण देवाला खाऊ घालतो, देवाला खाऊ घालत असताना त्याला आवडतंय, त्याला हे आवडतंय, त्याला खीर आवडतंय असं करून त्याला खाऊ घालणं. आणि हा इतका भक्त पोहोचलेला आहे, जसा अज्ञान होता समर्थांचा, त्या अज्ञानाने इतकं म्हटलं की रामा तू जेवल्याशिवाय म्हणे मी कसा जेवू. तो राम कसा येणार आहे, राम येऊ शकत नाही. पण अज्ञानाची भक्ती तेवढी होती की राम अगदी प्रगट झाले. आणि पुढे तर इतका त्रास दिला त्यांनी रामांना आणि हनुमंताला की सगळं कामच करायला लावलं अज्ञानाने. त्यांना पूर्ण गडच सांभाळायला सांगितलं. म्हणे मी खाली जातो, पाणी आणतो, मग पाणी आणल्यानंतर मी किती थकतो, माझे खांदे बघ किती कडक झाले. आणि हे कडक खांद्यावरती म्हणे तू इतकं पाणी आणून स्वयंपाकही मिस करायचा, हे मला शक्य नाही. आता सीतामाई काय जगाच्या जर तुम्ही पालनहार आहात तर तुम्ही स्वयंपाक करायला काय हरकत आहे. म्हणजे असं करून द्वैतामध्ये असून सुद्धा अद्वैत साधलं त्यांनी आणि त्यांना स्वयंपाक करायला लावला. आणि स्वयंपाक केल्यानंतर एक दिवस स्वतःच रडायला लागला की म्हणे काला केला उरलेल्या पोळ्यांचा सीतामाईंनी, आणि सीतामाईंनी काला केला आणि एकदम काला समोर आणला सीतामाईंनी. या अज्ञान नावही कसं गोड आहे बा. अज्ञान म्हणजे अज्ञानाला सुद्धा मुक्ती आहे, कारण भाव तसा महत्त्वाचा आहे. मग त्या ठिकाणी जेव्हा अज्ञानाच्या समोर तो काला आला, काला आल्याबरोबर रडायला लागला. सीतेला समजेना, रामांना समजेना, आणि हनुमंत हसत होते. हनुमंतांना माहिती आहे पुढची जबाबदारी माझी आहे आता.
आणि हनुमंत हसत होते. का रडता? म्हणे हा काला आमच्या समर्थांना इतका आवडतो, मी एकटा कसा खाणार? म्हणजे मला समर्थांना हा काला नेणं भाग आहे. ते काशीत समर्थ, हे सज्जनगडावर कसं होणार? हनुमंतांनी पाठीवर नेलाय आणि समर्थांना तो काला खाऊ घातलाय. आणि समर्थांनी जेव्हा तो काला खाल्ला तेव्हा म्हणाले, तू इथे कसा पोचला? तर म्हणाले, त्यांनी सांगितलंय मला काही सांगायचं नाही म्हणून. म्हणजे इतके आत्मसंवाद आहे या लोकांचे सगळ्यांचे. बरं, ही गोष्ट आपल्याला कितपर्यंत नेऊ शकते ह्याची कल्पना आहे ही. मग तिथे गेल्यावर ते म्हणाले, अरे असं शक्य नाही रे बाबा, सज्जनगडाहून इथे काशीला कसा पोचला 6 महिने? म्हणे तो मागे उभा आहे ना झाडाच्या मागे, त्यांनी आणलंय. बापरे, काय अवस्था झाली असेल समर्थांची. आपल्याही पुढे गेला. आपण तरी फक्त पूजा करून आणि हे करून त्यांना आवाहन करून त्यांची पूजा करून. एकदा तर म्हणे त्यांनी रामाला सांगितलं, राम म्हणे मला काय काम तुझ्या सज्जनगडावर? तर म्हणे आता मला कुठे वेळ आहे, कदाचित माझी आंघोळ होईल नाही, तुमचा काकडा तुम्ही स्वतः ओवाळून घेत जाल का म्हणे त्याला. रामांना म्हणाला. म्हणजे कृष्ण यांनी बाकीची कामं करायची, लक्ष्मणांनी तोडून आणायची लाकडं, सीतामाईंनी स्वयंपाक करायचा आणि नैवेद्य दाखवला, रामांनी स्वतःला ओवाळून घ्यायचं. हे सगळं काम त्यांना देऊन टाकलं. मग समर्थांना वाटलं की आपण तर त्यांची आराधना करून, रामाची आराधना करून आपण रामांना प्रसन्न करून घेतो. सगळं त्यांच्या मनाने ऐकून, रामांचं ऐकून, रामावर प्रेम करून, रामाच्यासाठी डोळ्यात पाणी आणून आपण करतो. आणि ह्यांनी त्यात त्रास देऊन सुद्धा केलं. पुन्हा अद्वैत, पुन्हा विरोधाभास. इथे कोणाला काय अर्थ काढायचा? उघडं आहे, द्वार उघडं झालं आहे कल्पनेचं. ज्याला जसा अर्थ काढायचा तसा. मग त्यांनी म्हटलं, देवधर्म तीर्थव्रत सत्याची आहे. मग सत्य नाही का? त्या तीर्थव्रतातून, देवधर्मातून भगवत प्राप्ती आहे. बोले सर्वज्ञाचा राजा. आता तो सर्वज्ञाचा जो राजा आहे तो म्हणतो, मूर्खस्य प्रतिमा पूजन. आणि त्यातला एखादा सर्वज्ञ असतो ना, जो मूर्खांचा राजा, तो म्हणतो प्रतिमा पूजन म्हणजे मूर्खपणा आहे. हे अज्ञानाच्या गोष्टीचा, आपल्या त्या अज्ञानाच्या नाही, अज्ञानी माणसाच्या गोष्टी चालल्या. आपण सुद्धा असं करत होतो. लहानपणी आपणही खूपदा पाहिलं की या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. हो, जेव्हा वेळ येईल तेव्हा समजेल असं मनात कुठेतरी वाटत असतं की काहीतरी चांगलं घडणार आहे. पण प्रत्यक्षात कळत नाही जोपर्यंत. तो म्हणतो सर्वज्ञाचा राजा, जसं काही तो सर्वज्ञ आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाच्या पुढे हा सर्वज्ञ. आणि तो म्हणतो मूर्खस्य प्रतिमा पूजन. पण ब्रह्मप्रलयाच्या पैजा घालूप आहे. आणि तो म्हणतोय की हे सगळं खोटं आहे आणि ब्रह्मप्रलय होईल. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे सगळे शब्द त्याला कळतील म्हणतो तो अज्ञानी. कारण तो इतका शिकला, इतकं ज्ञान मिळवलं, इतका बुद्धीने पुढे गेला, गणपतीची आराधना केली, सर्व प्रकारचे देव धर्म तीर्थव्रत केले आणि म्हणतोय की ब्रह्मप्रलयाचा पैजा घालू लागे. आणि अशाने ब्रह्मप्रलय होतो. आता ब्रह्मप्रलय ही संकल्पना अशी आहे की जसे बाकीचे प्रलय असतात, रुद्र प्रलय आणि हे सगळे बाकीचे साधे प्रलय, महाप्रलय, हे सगळे प्रलय म्हणजे अचानक येतात ना अशा अंगावर, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सुचत नाही काय करावं. हा ब्रह्माचा प्रलय होतो म्हणे. आणि त्या मुलाला वाटायला लागतं, त्या व्यक्तीला वाटायला लागतं की मी ब्रह्म आहे. आणि कशातून? बोले सर्वज्ञाचा राजा. आणि सर्वज्ञाचा राजा मूर्खस्य प्रतिमा पूजन, असं सगळं करून सुद्धा जे काही त्याला वाटतं ते, म्हणजे आपला हा जो पहिली ओवी आहे त्याच्यावरच आहे की सत्य, एक मिनिट, म्हणून वादविवाद सांडून की जे संवाद तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे. त्याला स्वतःहून जेव्हा अनुभव होतो ती गोष्ट वेगळी. पण हा जेव्हा अशा प्रकारे करतो तेव्हा तो म्हणतो की या प्रकारे होतो. कल्पनेनी केला देव, कल्पनेनी केला देव, जेथे झाला दृढभाव, देवा लागी येता खेव, भक्त दुःखे दुखवला. आता हा जो भक्त झाला ना, तो म्हणतो कल्पनेचा केला देव. आता एक कल्पनेचा, जसा आपल्या अज्ञानांनी केला, अज्ञानांनी कल्पनेनी केला की रामरायांनी खावं, तेथे झाला दृढभाव, त्या ठिकाणी दृढभाव झाला. देवालागी येता खेव, देवाला जर त्रास झाला कोणत्याही गोष्टीचा तर मग त्याला दुःख वाटायला लागलं. म्हणजे त्याच्या दुःखामध्ये याचं दुःख आणि त्याच्या सुखामध्ये हा सुखी. जसं समर्थांनी त्यांची पूजा केली, रामराय सुखी. त्यांना जेव्हा सोडून जायचं होतं, ब्रह्मचैतन्यांना जेव्हा गोंदवलेला सोडून जेव्हा ते निघाले अयोध्येसाठी, तेव्हा म्हणे रामाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे या सगळ्या विरोधाभासाच्या कल्पना या सगळ्यांनी अनुभवल्या. मग भक्त म्हणतो तुम्ही दुःखी,
तुम्हाला थंडी वाजली, मलाही थंडी वाजली. तेच मी सुगीतेतलं सांगायचा प्रयत्न करत होते, की जेव्हा भगवंत म्हणतात की हा मी आहे, असं जेव्हा माझ्याकडून चांगलं काही घडतं ते मी असतो. मार्गशीर्षामध्ये मार्गशीर्ष मी, पिंपळामध्ये पिंपळ मी, असे जेव्हा स्वतःच्या विभूती सांगतो, तेव्हा अर्जुनामधला ह्याच्या शिष्यामधला अर्जुन मी. मग आपण अर्जुनासारखं जर स्वतःला करायचा प्रयत्न केला, तर असं वाटतं अर्जुन आणि कृष्ण एकच आहेत. एकमेकांसाठीच अवतार झालेला आहे. तसा जर एखाद्या भक्ताने विचार केला, तर या सृष्टीमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी गळून पडतात ना आपोआप. आपण एकदा स्थिर झालो एखाद्या गोष्टीवर, हे मला करायचं आहे, कदाचित त्याला खुश करून किंवा कदाचित मला खुश करून भगवंत खुश होईल, इथपर्यंतची स्थिती. मी खुश तर भगवंत खुश, आणि भगवंत खुश तर मी खुश. हा सगळा एकच आनंद आहे. हा ब्रह्मानंद जर त्याला कळला, तर कोणी कसाही त्याच्याशी संबंध जोडू शकतो. मुलगा म्हणून, नवरा म्हणून, मित्र म्हणून कोणी कसाही संबंध सोडून हे सगळे संत त्यामुळे मुक्त होतात. मुक्त नाही होते, आनंदात राहतात, ब्रह्मानंद अनुभवतात. आणि तो ब्रह्मानंद म्हणजे तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे श्रीराम. आणि हा जो स्वानुभवाचा आनंद आहे, ह्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर वाचन करून 5 मिनटं मनन चिंतन श्रवण निजिध्यासन करून प्रत्येकाने काही ना काही प्रत्येक ओळीवर ठरवलं पाहिजे. प्रत्येकाने आपापलं चिंतन केलं पाहिजे. कारण आपल्याला जे वाटतं त्यापेक्षाही कदाचित अधिक वेगळं वाटू शकतं. त्यावरती चिंतन मनन करून भगवंताशी संबंध जोडणे आवश्यक आहे. आणि भगवंत कोण यावरती 1 तासाचं निरूपण आपण आधीच केलेलं आहे. भगवंत कोण आणि मी कोण, या दोन्ही गोष्टी जेव्हा कळतील, तेव्हा कोणता तरी संबंध एक लागेल. अरे मी खातोय, मला खीर आवडली म्हणजे नक्कीच कृष्णाला आवडली असेल, कारण कृष्णाला आवडण्याव्यतिरिक्त मी काही खाऊच शकत नाही. हा भाव त्या ठिकाणी जेव्हा येतो, मला महत्त्व देऊनसुद्धा भगवंताशी संबंध जोडला जाऊ शकतो. आत्तापर्यंत जे भगवंताला आवडत होतं ते मी खात होतो. आता मी जे खातो, आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणात शरीरं गृहं. प्राणामध्ये, या शरीरामध्येच प्राणाचं जे वास्तव्य आहे तोच कृष्ण आहे. त्यामुळे मला आवडलं म्हणजेच कृष्णाला आवडलं. ज्या अर्थी आनंद झाला, हा अद्वैत भावसुद्धा भक्त त्याच्याशी जोडू शकतो. द्वैतात सुद्धा भक्त त्याच्यासोबत भक्त म्हणून राहू शकतो. ज्ञानी शंकराचार्य अद्वैतातले आहेत. त्यामुळे शंकराचार्यांना ऐकल्यानंतर अद्वैत भावापर्यंत सुद्धा आपली बुद्धी जाऊ शकते. मग ह्या बुद्धीला आत्ता जे गणपतीपाशी मागितलं, त्यापेक्षा आता मी म्हणते आहे की मौनच बरं. कोणत्याही देवाला नमस्कार करताना, केव्हाही सद्गुरूंना म्हणताना आपण काहीही न बोलणं इष्ट. हा जो मौन आहे, हे जे शून्य आहे, ते शून्य म्हणजे आज उद्यापासून होणारा धुंदुर्मास जो शिवापर्यंत नेणार आहे. मग हे जे मौन आहे, काहीही न बोलता नुसतं त्याला आवडेल तसं वागणं, मग ह्यातूनही काय मिळेल याची कल्पना, ते बीज टाकून द्यायचं मनामध्ये. मला माहिती नाही काय होणार आहे, मला कशी कल्पना येणार, मी तर अज्ञान आहे, मी तर अजाण आहे. या सगळ्या अविनाशजी, तुम्ही ऑडिओ बंद करा. देव हरपला घरी आणि एक देव नेला चोरी. एक देव दुराचारी फोडीला बळे. एकाचा देव हरवला, एकाचा चोरीला गेला, एक दुराचारी फोडीला बळे. या ठिकाणी समर्थांना ना त्यातून बाहेरच काढायचं आहे. या सगळ्या विचारातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्यामुळे देव ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना चोरीला गेली. देव चोरीला जाऊ शकतो का, ह्यावरती आपण चिंतन देव चोरीला गेला आणि देव हरवला आणि देव दुराचारांनी फोडला. ह्यामध्ये पुन्हा 2-3 विषय निघतात. आता जे यवनांनी आक्रमणं केली आणि त्यांनी देव फोडले, एवढं आपलं नुकसान केलं, पण देव संपला का? हिंदू धर्म संपला का? नाही संपत. त्यांना जरी आपल्याला जो त्रास द्यायचा मानसिक तो दिला, प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टीतून काहीही त्यांना साध्य होऊ शकत नाही. कारण देव हा मूर्तीमध्ये नाही, त्या कलेत असेल. कलाला त्रास झाला, त्या गोष्टीचा आम्हाला मानसिक त्रास झाला, पण देव ही संकल्पना आमच्या मनातून काढू शकतात का कोणी? नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी अगदी वरवरच्या सृष्टिकथन आहे. सृष्टिकथनामध्ये आपला जर देहच पंचमहाभूतांनी बनलेला आहे, तर बाकी या सगळ्या गोष्टींना काय महत्त्व आहे? इथे मला काय होतं, मला काय जाणीव होते, या जाणीवेवरती जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात.
नंतर काय सांगो तीर्थमहिमा. आता ते म्हणतात त्या तीर्थांचा महिमा काय सांगू. मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेमा, काय झाले कळेना. समजा आपण तीर्थमहिमा सांगायचा प्रयत्न केला, खरंच आहे. एवढे सगळे आपले पर्व झाले, इतके मोठे मोठे पर्व झाले आणि त्या ठिकाणी नुसते सगळेजण जातात म्हणून जर आपण गेलो, असं होतं आहे. हा आपण अनुभव आत्ता सुद्धा घेतो आहे. सगळेजण जातात, त्यांची महिमा ऐकून आपण गेलो आणि प्रत्यक्षात नुसतं गंगेमध्ये स्नान करून जर वापस आलो, मन त्या ठिकाणी, त्याच्यासाठी मणिकर्णिका घाटाचं आणि काशी स्तोत्र हे सगळं विस्तृत मी सांगायचा प्रयत्न करेन. हे दासबोधात येत नाही ते हे सगळं जेव्हा सांगितलं, तर त्यामध्ये आपलं मन जर नसेल, तर ते मन नसल्यानंतर नुसत्या शरीराचा मळ काढून काय फायदा. मग हे काय सांगो तीर्थमय, मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेव्हा, काय झाले कळेना. तिथे गेल्यानंतर कशासाठी गेला, ते घेण्यासाठी आपली अंतःकरण शुद्धी झाली का. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर जे आंतरिक आपले अश्रू आले, ते तर किती वेळा आपण बोललो आहे. आंतरिक समाधान झाल्यानंतर, आंतरिक आनंद झाल्यानंतर डोळ्यातून जे अश्रू निर्माण होतात, अश्रू बाहेर पडतात, ती खरी गंगा. आणि ती गंगा विश्वेश्वराला आवडते. आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर खरा देव काय आहे, खरा मी कोण आहे, खरी सृष्टी काय आहे, यावरती प्रत्येकाने वैयक्तिक चिंतन करायचं. आणि वैयक्तिक चिंतनानंतर मार्गदर्शन बाकी समर्थांचं घ्यायचं. तुमचा का ऑडिओ सुरू राहतोय सारखा. ऑडिओ बंद करा ना. देव घडीला सोनारी, देव वोतीला वोतारी. आता देवाला घडवलाय म्हणे सोन्यानी बनवलेला देव. त्याच्यामध्ये देवामध्ये फरक आहे. देव घडीला सोनारी, देव ओतीला वोतारी. एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. एक पाषाणाचा आहे, एक सोन्याचा आहे, एक लोखंडाचा आहे. आपल्या देहामध्ये खरंच बदल केला आहे का. कोणत्याही देशातला, पृथ्वीवरचा कोणताही माणूस आला तरी रक्ताचा रंग लाल आहे, कातडीचा रंग काही असो, पण रक्ताचा रंग लाल आहे, भावना एक आहे. हे सगळं त्या देवानी कसं केलं. आपण करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे देव केले. देवाची जी संकल्पना आहे ती माझा सोन्याचा आहे. मग सोन्याचा आहे म्हणजे चोरीला गेला तर दुःख, ते दुःख देव चोरीला गेल्याचं आहे का सोनं चोरीला गेल्याचं आहे, हा एक प्रश्न पुन्हा महत्त्वाचाच आहे. म्हणजे आपण जे सोनं करतो, आपण जो देव करतो, तो देव सोन्याचा आहे म्हणून विशेष, लोखंडाचा म्हणून त्याचा कनिष्ठ. असं देवानी कधी केलं आहे का, की हा कनिष्ठ, हा वरिष्ठ, सगळ्यांना त्यांनी एकसारखं बनवलं आहे. इथेच तर खरं म्हणजे शरणागती पत्करलं पाहिजे. कसा हा विश्वकर्मा असला पाहिजे, कसा त्यांनी सगळ्या जगाची उत्पत्ती केली असली पाहिजे, कसं पिंडी ते ब्रह्मांडी त्यांनी केलं असलं पाहिजे, याच्यावरती विचार केला. 1 तास आपण विचार करू शकतो, कल्पना करणार नाही इतक्या पुढे आपण जाऊ शकतो. हाताचे पंजे हाताचे आपले ठसे सारखे नाहीत. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार केला, पशुपक्ष्यांचे रंग बघितले, सगळे प्राणी बघितले, त्यांचं खाणं बघितलं, त्यांसाठी केलेली निर्मिती बघितली. शाकाहारी आहेत त्यांना कधी कमी पडत नाही, मुंगीला कधी कमी पडत नाही. आपल्याला वाटतं आपण आपल्या लोकांचं पोट भरतो, तो कोण त्यांचं पोट भरणारा, कोण त्याच्यासाठी तो जगतो आणि त्याला कोणतेही डॉक्टर न लागतं, तो जीवन जगतो आणि एक दिवस त्याचा वेळ आल्यावर मरतो. त्याला कोणता दुजाभाव भगवंतांनी केला आहे, अजिबात केलेला नाही. ही दृष्टी जेव्हा मिळते तेव्हा सोन्याचा असो का लोखंडाचा असो की मृत्तिकेचा असो की नुसती सुपारी असो, देव ही संकल्पना ह्या गोष्टींवर अवलंबून आहे का सृष्टीतल्या. ते तर म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्ही साक्षात परब्रह्म गुरुच्या स्वरूपात उभे असताना या बाकीच्या गोष्टींना काहीच महत्त्व नाही आहे, कोणत्याच गोष्टींना महत्त्व नाही आहे. पण महत्त्व आपण देतो, पण ती सगुणोपासना समर्थांना आवडते. जेव्हा आपण सगुणोपासना करतो त्या सगुणोपासनेमध्ये सुद्धा आपण तल्लीन होतो ना, द्वैतभावांनी का होईना. पण माझ्या रामाला या रंगाचं सोळं, माझ्या रामाला असे अलंकार, हे घालताना सुद्धा मन रामाचाच विचार करतं ना. त्यामुळे या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व आहे. पण कुठे सोडायचं,
कितपत त्याला महत्त्व द्यायचं? हा सोन्याचा देव म्हणून महत्त्वाचा का पाषाणाचा म्हणून कमी महत्त्वाचा? तो आमच्या घरासमोरचा महादेव कमी महत्त्वाचा आणि काशीतलाच खूप महत्त्वाचा? हे जे विचारबुद्धी करते ना सारखी, त्या बुद्धीलाच तडा जातो सरळ सरळ. सर्वत्र भरला घनदाट हरी दिसे. एकादशीच्या दिवशी असं वाक्य मनात येणं म्हणजे अमर्याद शक्तीची जाणीव होणं आणि त्याची जाणीव झाल्यानंतर आपली बुद्धी त्याला आपोआप शरण जाते. मग हे घडल्यानंतर देव घडीला सोनारी. आम्ही सोनाऱ्याकडे जाऊन देव घडवला. ह्या सगळ्या मीपणाची भावना प्रत्येक ठिकाणी असते. मी कार्यक्रम केला, मी त्याचा एवढा मोठा उत्सव केला. जेव्हा अमरावतीला 80 वर्ष झाले होते का कृष्णाच्या मूर्तीला, तेव्हा त्या ताईंनी जेव्हा मंदाताई गंधींनी जेव्हा कार्यक्रम केला उत्सवाचा, तर म्हणे हा अजन्मा, जन्माला आला कधी माहिती नाही, हा अजन्मा आहे. पण ह्यांच्या मूर्तीला आज 80 वर्ष पूर्ण झाली म्हणून हा सोहळा. म्हणजे प्रत्येक ज्ञानी माणूस कसा बोलतो, नाही तर ह्याचा सोहळा मी करणार, माझ्याकडे हा 80 वर्ष आहे, 80 वर्षापासून मी याला सांभाळते. ह्या देहाची किंमतच नाही. जे ज्ञानी आहेत तो हा अजन्मा आहे, मला माहिती आहे. पण आमच्या घरी यायला 80 वर्ष झाले. ते गोष्ट करण्यासाठी हा 81वा त्याचा वाढदिवस. सहस्रचंद्र दर्शन सोहळा भगवंतांचा. त्या ठिकाणी 13 ठिकाणचे लोक मोठे मोठे पीठाधिपती आलेले आणि त्या सगळ्यांनी अतिशय उत्तम प्रमाणात इतक्या लोकांच्या दर्शनाच्या समोर तो सोहळा केला आणि म्हणत असताना हा अजन्मा आहे. हा अजन्मा आहे आम्हाला माहिती आहे. पण वृंदावनातून आणि आणखी कुठून कुठून तिथली आणलेली झाडं आणि त्यांनी सजवून अजन्माचा वाढदिवस 81वा सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केला. म्हणजे या सगळ्यामध्ये द्वैत नाही का पुन्हा? की आम्हाला माहिती आहे की तो अजन्मा आहे, पण आम्हाला माहिती आहे ना की आम्हाला असा असा सोहळा करायचा आहे. या दोन्हीमध्ये सगुणोपासना किंवा अद्वैत वेदांत काहीही झालं तरी आपली बुद्धी महत्त्वाची आहे. जशी आपली बुद्धी असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. म्हणून बुद्धीच आपली नाही असं म्हणून आज सरळ सरळ बुद्धीला शरण घालायचं आणि भगवंता माझी बुद्धी, मी, माझा देह, माझे विचार, माझं सगळं 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 तुला अर्पण केल्यावर तुला जे करायचं असेल ते कर असं म्हणून आपल्या स्वतःचे कोणतीही मतं न लादता जो भक्त शरण जातो त्याला काय मिळतं तेच त्याच्या ओवीची ही सुरुवात आहे की म्हणून वादविवाद सांडून की जे संवाद तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. 3 ओव्या वाजते. नर्मदा गंडिका तीरी देव पडिले लक्षवरी त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे श्रीराम. चक्रतीर्थी चक्रांकित देव असती असंख्यात नाही मनी निश्चितार्थ एक देव श्रीराम. बाण तांदळे ताम्र नाणे स्फटिक देवारी पूजणे ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे श्रीराम. देव रे सीमाचा केला तेही तुटोनी गेला आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा श्रीराम. आमुचा देह बहुसत्य आमचा देव बहुसत्य आम्हा अकांती पावत पूर्ण करी मनोरथ सर्व काळ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. सगळं आजचंच बोलणं आहे हे तर. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम.
सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. तेथे कोण ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुष्टं ऋषिरूपं. प्राणापानो निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तेरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्यं वन्दे रामं वीरमशेषासुररावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी. भक्तागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैर्हृदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्तं. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं दत्वा दात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकांतस्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्ती सर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.